हाय, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझं नाव जुबेदा शोएब खोत आणि मी यावर्षी तुम्हाला 12वीचं वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा विषय शिकवणार आहे. माझ्याकडे हे पुस्तक आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापनाचं. यावर्षीचं नवीन पुस्तक रिवाइज सिलेबस आहे. यावर्षी सिलेबस चेंज झालेला आहे, तर त्यानुसार मी तुम्हाला हा विषय शिकवणार आहे. तर तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला एकूण 8 प्रकरणं आहेत. जे ओल्ड सिलेबसमध्ये सुद्धा 8च होती आणि आता न्यू सिलेबसमध्ये पण 8च प्रकरणं आहेत. तर यावर्षी मी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा विषय शिकवणार आहे आणि आजपासून आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. तर तुमचं जो फर्स्ट प्रकरण आहे, पहिलं प्रकरण जो आहे तो म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे, असं या प्रकरणाचं नाव आहे. ओके, तर स्टार्ट करूया. व्यवस्थापनाची तत्वे. सर्वप्रथम तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवं आणि हे तुमचं 11वीच्या वर्गामध्ये झालेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेला आहात 11वीमध्ये की व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी असते, सर्वत्र असते. अगदी घरापासून जरी सुरुवात केली तरी तिथे सुद्धा व्यवस्थापनाची म्हणजेच मॅनेजमेंटची गरज असते. तर व्यवस्थापन हे घरापासून अगदी व्यावसायिक संस्थांपर्यंत सगळीकडे सर्वत्र आहे. सर्व प्रकारच्या व्यावसायिक संघटना आहे, बिगर व्यावसायिक संघटना आहे किंवा सामाजिक आयुष्य असो, व्यवस्थापनाची आवश्यकता जी आहे ती प्रत्येक ठिकाणी असते. आता व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचे स्रोत मानले जाते तर ते म्हणजे यंत्रसामुग्री, साहित्य आणि पैसा. हे आवश्यक स्रोत मानले जातात. पण जसे हे स्रोत आवश्यक आहेत त्याचप्रमाणे या संघटनेच्या इतर सर्व स्रोतांमध्ये समन्वय साधण्याचं काम करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती सुद्धा तितकीच आवश्यक आहे. म्हणजे जरी तुमच्या व्यवसाय संघटनेमध्ये यंत्रसामुग्री आहे, साहित्य आहे, पैसा आहे, इतर सर्व स्रोते आहे, तरी त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापनाकडून केलं जाते. यासाठी व्यवस्थापनाची माहिती असणे खूप गरजेचे आहे. आता या व्यवस्थापनासाठी विविध जे व्यवस्थापन विचारवंत आहेत त्यांनी त्यांच्या निरीक्षणामधून प्लस त्यांच्या पद्धतीच्या अभ्यासामधून व्यवस्थापनाचे विविध सिद्धांत मांडलेले आहेत. व्यवस्थापनाची विविध सिद्धांत, तत्वे किंवा तंत्रे जी आहेत ते जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे परिणाम जे असतात ते त्यांचे परिणाम जे आहे ते एकसारखेच परिणाम प्राप्त होतात. फक्त फरक एवढाच आहे की प्रत्येक संस्था, परिस्थिती व व्यक्तिपरत्वे व्यवस्थापनाच्या उपयोगामध्ये बदल करता येतात. म्हणजेच काय की व्यवस्थापनाची तत्वे वापरताना, सिद्धांत वापरताना, तंत्रे वापरताना जसं संस्था असेल, त्याची परिस्थिती असेल, त्याचं स्वरूप असेल, व्यक्ती असेल, त्यानुसार त्या तंत्रामध्ये तुम्हाला बदल करता येतात. पण त्यापासून मिळणारे जे परिणाम असतात ते एकसारखेच असतात. तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्हाला जे शिकायचं आहे महत्त्वाचा भाग म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे. व्यवस्थापन तुम्हाला कसं मदत करते या तत्वांच्या आधारे तत्व व्यवस्थापनाची तत्वे आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की तत्व म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय बघून घेऊया. तर एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. जसं काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे जे ध्येय असते की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे, आपण इथे आहोत, आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे, तर अशा वेळी ज्या विविध यंत्रांचा व तंत्रांचा उपयोग केला जातो, या तंत्रांना, यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता आहे आणि या वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे म्हटले जातात. पुन्हा एकदा सांगते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे
किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रांचा व तंत्रांचा उपयोग करणे महत्वाचे असते. यातील काही तंत्रे जे आहेत त्यांना वैश्विक मान्यताही मिळाली आहे आणि या वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे असे म्हटले जातात. तर ही तत्वे काय करतात, तर व्यवस्थापकाला संस्थेची सर्व कार्ये विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. म्हणजे व्यवस्थापकाला संस्थेमध्ये जेवढी कामं असतात ती कामे एका विशिष्ट अशा पद्धतीनेच पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्याप्रमाणे तसेच व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास सुद्धा काय ही तत्वे मदत करतात. तर आता मी तुम्हाला सांगते या तत्वांची व्याख्या नीट ऐकून घ्या. तत्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते. पुन्हा एकदा व्याख्या सांगते. तत्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते. अगदी सोप्या शब्दात जर सांगायचं असेल तर तंत्रे किंवा प्रणाली, जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. ही तत्वे वैश्विक आहेत आणि ती सर्वत्र लागू पडतात. म्हणजे पूर्ण जगामध्ये वैश्विक म्हणजे पूर्ण जगामध्ये काय आहे, ही तत्वे वापरली जातात. ही तत्वे जी आहे ती सर्वत्र आहेत आणि सर्वत्र लागू पडतात. तर या तत्वांच्या आधारावर व्यवस्थापकाला व्यवस्थापकीय निर्णय घेता येतात किंवा ही तत्वे मदत करतात. या तत्वांचा आधार असल्यामुळे व्यवस्थापकांना चुका व शिका या तत्वांचा अवलंब करावा लागत नाही. म्हणजे पहिल्यांदा चुका करा, त्यातून शिका, पुन्हा चुका करा, त्यातून शिका, यापेक्षा हे सगळं करण्यापेक्षा व्यवस्थापकीय तत्वे जे आहेत ते अशा पद्धतीने मदत करतात की जेणेकरून व्यवस्थापक आपले निर्णय जे आहे व्यवस्थापकीय निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. तर हे झालं तत्वे. म्हणजेच काय की तत्वे म्हणजेच काय की जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे तुम्हाला परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. ओके. आता नेक्स्ट जो आहे पॉइंट आपला आहे तो म्हणजे व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप. तर व्यवस्थापनाची तत्वे कशासाठी तयार केली जातात, तर व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ते कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव टाकतात. तर त्यांच्या वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी प्लस वर्तना संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून व्यवस्थापनाची तत्वे तयार केली जातात. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या वर्तनामध्ये जर एखादा सकारात्मक बदल घडवायचा असेल तर त्यासाठी मार्गदर्शक म्हणून ही व्यवस्थापनाची तत्वे तयार केली जातात. ही तत्वे संघटनेच्या संसाधनाची कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपात वाढविण्यावर भर देतात आणि ही तत्वे जी आहे ह्या सर्व कामाबरोबर ही तत्वे वरिष्ठ, त्यांच्या हाताखाली कर्मचारी आणि संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय स्थापन करण्यावर भर देतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे की व्यवस्थापनामध्ये एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्वाचं काम असतं की समन्वय साधणे. तर याच्यामध्ये ही तत्वे जी आहे वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या हाताखालील कर्मचारी आणि संघटनेचे सर्व सभासदांमध्ये किंवा सर्व सदस्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही तत्वे तुम्हाला मदत करतात किंवा स्थापन करण्यावर भर देतात. आता या व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप बघायचे. कसं स्वरूप असतं, तर पहिलं स्वरूप म्हणजे सार्वत्रिक उपयोग. काय सांगितलं मी, सार्वत्रिक उपयोग.
तर याचं पहिलं स्वरूप जो आहे तो म्हणजे सार्वत्रिक उपयोग. या व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ती सार्वत्रिक आहेत, म्हणजे ही तत्वे कोणत्याही आकाराच्या कोणत्याही स्वरूपाच्या व्यवसाय संघटनांना लागू पडतात. म्हणजे व्यवसाय संघटना जरी मोठी असो किंवा छोटी असो, सर्व प्रकारच्या सर्व स्वरूपाच्या सर्व आकाराच्या संघटनांना ही तत्वे लागू पडतात. तसेच त्यांच्या परिणामात बदल होऊ शकतात, त्यांच्या उपयोजनात ही बदल करणे शक्य असते. तरीही ही जी तत्वे आहेत ते सर्व प्रकारच्या संस्थांना लागू असतात, सोयीस्कर असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसाय संघटनेच्या सर्व स्तरांवर ही तत्वे जी आहे ती लागू पडतात. दुसरं आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. कोणतीही संघटना असो, काही ना काही समस्या हे प्रत्येक संघटनेला असतात. तर अशा वेळी संघटनेतील समस्या सोडविण्यासाठी तसेच एखादी संघटनात्मक परिस्थिती जी असते, जी किचकट असते, बिकट असते, तर अशा वेळी ही परिस्थिती हाताळण्यासाठी, काळजीपूर्वक हाताळण्यासाठी म्हणून व्यवस्थापनाची तत्वे तुम्हाला मार्गदर्शन करतात. कोणतीही संघटना असो, छोटी असो मोठी असो, प्रॉब्लेम्स प्रत्येक ठिकाणी असतात आणि जेव्हा असे प्रॉब्लेम्स येतात त्यावेळी ते प्रॉब्लेम्स किंवा ती समस्या किंवा ती परिस्थिती जी निर्माण झाली असेल ती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी म्हणून व्यवस्थापनाची तत्वे जी आहेत ती मार्गदर्शक ठरतात. ही तत्वे लवचिक असतात, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकतो. कोणत्या तत्वांचा उपयोग करावा हे संघटनेच्या परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. जसं संघटनेची परिस्थिती असेल, आकार असेल, स्वरूप असेल, त्यानुसार कोणत्या तत्वाचा उपयोग करायचं हे त्याच्यावर आधारलेलं असतं, अवलंबून असतं. नेक्स्ट जो आहे पॉइंट तो म्हणजे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. संशोधन करून संशोधनातून हळूहळू व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ती विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीरपणे निरीक्षण आणि प्रयोग केले जातात आणि जे काही निष्कर्ष येतील ते पहिल्यांदा एखाद्या संघटनेमधून वापरून त्याचे निष्कर्ष पाहिले जातात आणि त्यानंतरच त्याचा वापर केला जातो. म्हणजे कोणतीही तत्वे डायरेक्टली वापरली जात नाही, पहिल्यांदा म्हणजे प्रयोग केले जातात, निरीक्षण केलं जातं, ती विकसित केली जातात प्रयोगाद्वारे, निरीक्षणाद्वारे. त्याच्यानंतर त्याचा वापर जो आहे तो एखाद्या संघटनेमध्ये करून त्याचे निष्कर्ष जे आहेत ते पाहिले जातात आणि जेव्हा ते निष्कर्ष योग्य असतात ते पाहिल्यानंतरच त्याचे रूपांतर जे आहे ते तत्वांमध्ये केले जाते. पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे लवचिकता. लवचिकता तर व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ती लवचिक असतात. लवचिक असतात म्हणजे परिस्थिती जशी असेल त्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतात, त्याच्यामध्ये सुधारणा करता येतात. तर ही तत्वे जेव्हा आपण वापरतो, याचा जेव्हा आपण अवलंब करतो त्यावेळी गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते आणि त्यामुळे आपल्या गरजेप्रमाणे संघटना त्या तत्वांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये बदल करू शकते, त्याचा वापर करू शकते. नेक्स्ट आहे वर्तणुकीशी संबंधित.
पुढचं पॉईंट आहे वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. म्हणजेच काय आहे की व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. सामूहिक कृती आहे, कोणत्या एकाकडून ती होत नाही, सगळ्यांनी मिळून ती करायची असते. सामूहिक प्रयत्नातून उद्दिष्टे साध्य केले जाते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे तयार केलेली असतात. ही तत्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांच्या ध्येय प्राप्तीसाठी दिशा ठरवितात. तर मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे काय केलेली असतात, तयार केलेली असतात. म्हणजे वर्तणुकीशी संबंधित मानवी वर्तणुकीवर जे कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये असतात, त्यांच्या संघटनेमध्ये जे कर्मचारी असतात त्यांच्या वर्तणुकीशी संबंधित असतात. त्याच्या वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी म्हणून ही तत्वे तयार केलेली असतात. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे कार्यकारण संबंध. व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ते निर्णय घेण्यासाठी आधार असतात. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा आपण एखादा निर्णय घ्यायचा ठरवतो, एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायचं किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये निर्णय घेतला जातो, त्यावेळी ते निर्णय घेण्यासाठी तत्वे जी आहे ते आधार आहेत. एखाद्या परिणामाचे कारण ते निश्चित करतात. म्हणजे एखाद्या निर्णयाचा जो काही परिणाम असतो त्या परिणामाचे कारण ते निश्चित करतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल आहे की चांगला पगार दिल्याने कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. परिणाम काय आहे की कामगारांची कार्यक्षमता वाढते. त्याचं कारण काय आहे, चांगला पगार दिला किंवा चांगली सॅलरी दिली. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कामगाराला चांगली सॅलरी देता तेव्हा आपोआपच त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. म्हणजेच काय आहे की कार्यकारण संबंध तुम्हाला एखाद्या निर्णयाचा जो परिणाम असतो त्या परिणामाचं कारण निश्चित करण्यासाठी म्हणून हे तत्वे तुम्हाला मदत करतात. आणि शेवटचं आहे सर्व तत्वांना एकसारखे महत्व आहे. व्यवस्थापनाची जी तत्वे आहे त्या सर्व तत्वांना सारखे महत्व आहे. पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही सर्व तत्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे. एखाद्या तत्वावर तुम्ही विशेष लक्ष दिलं आणि इतर तत्वांकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा परिणाम कदाचित संघटनेच्या कामकाजावर होऊ शकतो. याचा अर्थ काय की व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापनाची तत्वे वापरताना सर्व तत्वांचा वापर केला जातो. सर्वांना सारखेच महत्व आहे. तर ही झाली व्यवस्थापनाची जे तत्वे आहे त्या तत्वांचे स्वरूप. पहिलं म्हणजे सार्वत्रिक उपयोग, नंतर सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे, सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात, लवचिकता, कार्यकारण संबंध, वर्तणुकीशी संबंधित आणि सर्व तत्वांना एकसारखे महत्व आहे. तर हे झालं व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप. आता यानंतर आपण पुढचा पॉइंट जो पाहणार आहोत तो म्हणजे व्यवस्थापन तत्वांचे महत्व. आता व्यवस्थापनाचे स्वरूपावरून आपल्याला एवढं तर लक्षात आलं असेल की व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ती सार्वत्रिक असतात, सर्वत्र लागू पडतात. त्याच्यानंतर व्यवस्थापकाला ही तत्वे मार्गदर्शक म्हणून ही काम करतात. तर
याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की व्यवस्थापन तत्वांचे महत्व काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. तर पहिलं आहे महत्व, तो म्हणजे व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापनाच्या तत्वांची मदत होते. या तत्वांच्या अभ्यासामुळे पहिले तर परिस्थिती आणि त्याची समस्या जे आहे त्याचे आकलन होते, ते आकलन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर समस्यांचे निराकरण करण्यासाठी, त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी किंवा विशिष्ट अशी परिस्थिती व्यवस्थापकाला हँडल करण्यासाठी, हाताळण्यासाठी म्हणून व्यवस्थापकाला मदत करते. ही तत्वे म्हणजेच काय आहे, तर विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहे. म्हणजेच काय की भिन्न भिन्न परिस्थिती जेव्हा व्यवसाय संस्थेमध्ये निर्माण होते, ते अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निर्णय कसे घ्यावे आणि जी वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला कसं हाताळायचं, याच्यासाठी मार्गदर्शक म्हणून काय आहे, तर हे व्यवस्थापनाची तत्वे आपल्याला मदत करतात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे सगळ्यात महत्वाचा म्हणजे संसाधनांचा अपव्यय जो आहे तो कमी होतो आणि अपेक्षित ध्येय प्राप्ती होते. कारण जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम जेव्हा निर्माण होतात, तर या प्रॉब्लेम्सवर घाबरण्यापेक्षा किंवा कन्फ्यूज होण्यापेक्षा जेव्हा ही तत्वे वापरून व्यवस्थापक त्याच्यावर एखादा निर्णय घेतो या तत्वांच्या आधारावर, तेव्हा साहजिकच संसाधने जी आहे त्यांचा अपव्यय टळतो. पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत. आता कोणतीही व्यवसाय संघटना असो, त्याच्यामध्ये दोन प्रकारची संसाधने वापरली जातात. पहिली म्हणजे जी भौतिक संसाधने आहेत, साहित्य आहे, यंत्रसामग्री आहे, पैसा आहे, हे सर्व काय भौतिक संसाधने आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे मानवी संसाधने. मानवी संसाधनांनी म्हणजे मनुष्यबळ, म्हणजेच काय की जे कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये काम करतायत, जेवढे व्यक्ती आहेत ते सर्व मनुष्यबळ, ते सुद्धा संसाधनच आहेत. तर या दोन्ही संसाधनाचा, मग ते भौतिक असो किंवा मग मानवी असो, या दोन्ही संसाधनाचा आपल्याला पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजे जेवढं काही तुमच्याकडे संसाधने आहेत ते कोणत्याही प्रकारे वेस्ट न करता त्याचं पुरेपूर पर्याप्त असा वापर केला पाहिजे आणि त्याचं जे काही वेस्टेज होतो किंवा जो अपव्यय होतो तो टाळण्यासाठी म्हणून काय आहे आणि त्याच्यामध्ये संतुलन राखण्यासाठी म्हणून तुम्हाला व्यवस्थापनाच्या तत्वांची मदत होते. कारण काय आहे की व्यवस्थापनाची तत्वे जर वापरली तर तुमच्या कामामध्ये शिस्त येते आणि निरोगी वातावरण निर्माण होतं. कर्मचारी, व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. जर व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर संबंध चांगले असतील तर ऑब्व्हियसली कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. म्हणजेच काय की जे आपलं दुसरं संसाधन आहे मानवी संसाधन, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा पर्याप्त वापर करता येतो, वापर करून घेता येतो आणि अपव्यय टाळला जातो. एकूणच काय आहे तर मानवी संसाधनाची कार्यक्षमता वाढते. नेक्स्ट जो आहे पुढचा महत्व जो आहे तो म्हणजे शास्त्रीय निर्णय. शास्त्रीय निर्णय. आता शास्त्रीय निर्णय म्हणजे पहिल्यांदा काय ते बघायचंय.
व्यवसाय संघटनेत जे पद्धतशीर किंवा संतुलित निर्णय असतात त्यांना शास्त्रीय निर्णय म्हणतात. पद्धतशीर आणि संतुलित असे जे निर्णय असतात त्यांना शास्त्रीय निर्णय म्हणतात. तत्वे जी आहे, एखादी गंभीर परिस्थिती जी आहे ते कुशलतेने हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करतात. हे तर माहिती आहे. जेव्हा एखादी बिकट परिस्थिती निर्माण होते, एखादी गंभीर परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तुम्हाला ही तत्वे जी आहे ती मार्गदर्शक म्हणून काम करतात, मदत करतात. तसं जर नसतं तर मग व्यवस्थापनाला दरवेळी चुका आणि शिका हेच करावं लागलं असतं. तर यासाठी काय आहे की व्यवस्थापनाच्या तत्वांचा वापर करणे किंवा त्याच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध निर्णय कसे घ्यावे व त्याचा परिणाम कसे शोधावे याची कल्पना येते. म्हणजे एकूणच काय आहे की व्यवस्थापनाची तत्वे तुम्हाला शास्त्रीय निर्णय म्हणजे होय नाही होय नाही नाही ठामपणे एखादा चांगला निर्णय शास्त्रीय संतुलित असं निर्णय घेण्यास तुम्हाला ही व्यवस्थापनाची तत्वे जी आहेत ती मदत करतात. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव. त्यानंतर आहे व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ती केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्यासाठी किंवा त्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नाहीये, तर व्यवसायाची समाजाप्रतीची असणारी जबाबदारी आहे ती समजून घेण्यासाठी सुद्धा काय आहे ही तत्वे तुम्हाला उपयोगी पडतात. म्हणजेच काय आहे की लोकांना फक्त व्यावसायिक संघटनेमध्ये एखादं साधन कसं वापरायचं प्रभावीपणे एवढंच न शिकवता समाजाप्रती आपली जबाबदारी काय आहे या ही समजून घेण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात. एक्झाम्पल, जसं व्यवसाय संघटनांनी तयार केलेली उत्पादने जी आहे ती वाजवी किमतीमध्ये तसेच दर्जेदार उत्पादन घेणे, बाजारामध्ये कृती मक्तेदारी टाळणे हे काय आहे ही आपली समाजाप्रती जबाबदारी आहे की आपण समाजाची पिळवणूक न करता त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे. जसं व्यवसाय संघटनेची प्रगती होत आहे त्या व्यवसाय संघटनेची प्रगती करता करता प्रगतीमध्ये कुठेतरी थोडाफार आपला हातभार लागेल याची काय दक्षता घेणे किंवा याच्याकडे लक्ष ठेवणे याची काळजी घेणे हे सुद्धा काय आपली जबाबदारी आहे. तर या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा तुम्हाला व्यवस्थापनाची तत्वे मदत करतात. नेक्स्ट पॉइंट आहे संशोधन आणि विकासात प्रोत्साहन. संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D. तर व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ती गतिमान आहेत. व्यवसाय जगातील बदलानुसार बदलत असतात आणि अलीकडे तर परिस्थितीनुसार काळाच्या ओघात ती बदललेली आहे, विकसित केली गेलेली आहे, त्यात सुधारणाही करता येते. तर व्यवस्थापनाची तत्वे जे ते तुम्हाला संशोधन आणि विकासात प्रोत्साहन देतात. म्हणजेच काय आहे की व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याने तो गरज पडल्यास परिस्थितीनुसार या तत्वांमध्ये बदल करू शकतो. म्हणजेच काय की आहेत त्याच्यावरच न थांबता तुम्ही त्याच्यामध्ये नवीन काहीतरी रिसर्च करा किंवा नवीन परिस्थितीनुसार जे काही गरजेचं आहे ते गरजेचं जे आहे ते घेणे महत्वाचं आहे. त्यासाठी त्यानुसार त्या अनुषंगाने तुम्हाला संशोधन करण्यासाठी म्हणून ही तत्वे तुम्हाला सतत प्रोत्साहित करत असतात. कारण अगदी सांगितलेलं आहे की ही तत्वे लवचिक आहेत म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता. मग हे बदल कसे करणार जेव्हा तुम्ही संशोधन करणार तेव्हा. मग यासाठी तुम्हाला संशोधन आणि विकासासाठी प्रोत्साहन ही जी तत्वे आहेत ती करत असतात. नेक्स्ट पॉइंट आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ती योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मदत करतात. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधणे व त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थापनाची तत्वे जी आहे ते तुम्हाला
मदत करतात. त्याच्यामुळे काय होतं की व्यवस्थापकासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणं हे अवघड होत नाही, तर समन्वय व नियंत्रण असल्यामुळे सगळी कामं व्यवस्थित पार पाडली जातात. शेवटचा पॉइंट आहे या महत्वामधला तो म्हणजे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. व्यवस्थापनाच्या विविध तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो. व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता येतात, तसेच समस्येचे मूळ कारण शोधून त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करता येते. त्यामुळे एक व्यवस्थापकाच्या मनात जो आहे तो आत्मविश्वास निर्माण होतो. तर आज आपण काय पाहिलेलं आहे, व्यवस्थापनाची तत्वे या आपल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये व्यवस्थापनाची तत्वे जे त्याच्यामध्ये तत्वे म्हणजे काय, तर व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप आणि व्यवस्थापनाच्या तत्वांचे महत्व आपण पाहिलेले आहे. ओके, थँक्यू सो मच.